नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं घरगुती गप्पा यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान व सुखासमाधानीचा जाऊ दे, हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते. नवीन व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. आता लवकरच पौष महिना हा सुरू होणार आहे. मार्गशीर्ष महिन्यातील 19 डिसेंबर 2025 दर्श वेळ अमावस्या. ही अमावस्या संपल्यानंतर आपला पौष महिना सुरू होतो आणि या वर्षी पौष महिन्याचा पहिला रविवार हा 21 डिसेंबर 2025 रोजी आहे. आणि या पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्यनारायणाच्या पूजेस खूप महत्त्व आहे. पौष महिन्यातील येणाऱ्या प्रत्येक रविवारी सर्व महिला ह्या रविवारी सूर्यनारायणाची पूजा करत असतात. तसंच उपवास सुद्धा करत असतात. या सूर्यनारायणाचा पौष महिना हा सूर्यदेवताला सूर्यनारायणांना समर्पित आहे. तर या पौष महिन्यातील रविवारी सूर्यनारायणाची पूजा कशी करायची, पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाची पूजा करत असतात, उपवास करत असतात. उपवास कसा करायचा, हा उपवास करताना कोणते नियम पाळायचे, पूजा मांडणी कशी करायची, याबद्दल सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आपल्यावर सूर्यदेवाची कृपा राहावी. तसेच आपल्या पत्रिकेतील सूर्यग्रह जर कमजोर असेल तर त्याला उच्च स्थानावर आणण्यासाठी या दिवशी सूर्यनारायणाची पूजा केली जाते. पौष महिन्याच्या रविवारी प्रत्येक महिला रविवारी सूर्यनारायणाची पूजा करून उपवास करत असतात. आता ही पूजा आपण आपल्या अंगणात करू शकतो किंवा जिथे आपण तुळस ठेवलेली आहे त्या ठिकाणी करू शकतो. तर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल तर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये ही पूजा करू शकता किंवा तुम्ही तुमच्या टेरेसवर ही पूजा करू शकतात. म्हणजेच ही पूजा ज्या ठिकाणी सूर्याचे सूर्यकिरण पडतात त्या ठिकाणी तुम्ही ही पूजा करू शकतात. अगदीच जर तुमच्याकडे जर कुठे जागा नसेल तर तुम्ही तुमच्या देवघराच्या बाजूला देखील ही पूजा करू शकता. आता ही पूजा आपल्याला कधी करायची आहे तर ती रविवारी सकाळीच करायची असते. सूर्य उगवण्याच्या अगोदर आपल्याला उठून आंघोळ करायची असते आणि पूजा मांडणी करायची आहे. ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस आपल्याला ही पूजा करायची आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला पूजा करायची असेल जागा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि असं म्हणतात की महिलांनी रविवारी सूर्य उगवल्यानंतर केस विचरायचे नसतात. जर तुम्हाला केस विचरायचेच असतील तर तुम्ही सूर्य उगवण्याच्या अगोदर तुमचे केस हे तुम्ही विचरू शकतात. आता बघा, सर्वात अगोदर जिथे पूजा मांडायची आहे जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. तुम्ही जर घरात पूजा करणार असाल तर ठिकाणी पुसून घ्या. अंगणात करत असाल तर सडा रांगोळी करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकाच्या साईडनं 2 रेषा द्यायच्या, मध्ये 4 बिंदू द्यायचे व त्या स्वस्तिकवर तुम्हाला हळदी कुंकू टाकायचंय व त्यानंतर तुम्हाला त्या स्वस्तिकावर एक पाट ठेवायचा आहे. आता या पाटावर काही जण लाल कपडा टाकून त्यावर सूर्यनारायणाची प्रतिमा काढतात किंवा तुम्ही डायरेक्ट पाटावर सूर्याचे चित्र किंवा प्रतिमा काढली तरीही चालेल. सूर्याची प्रतिमा किंवा चित्र तुम्ही रांगोळीने काढू शकतात. जर का तुमच्याकडे रांगोळी नसेल तर तुम्ही सूर्याचे चित्र ठेवून देखील त्याची पूजा करू शकता. या पाटाभोवती सुद्धा देखील तुम्ही सुंदर अशी रांगोळी तुम्हाला काढून घ्यायची आहे. पौष महिन्याचे हे व्रत करताना रविवारी आपल्याला संपूर्ण दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी सूर्यास्त झाल्यानंतर उपवास सोडायचा असतो. उपवास सोडल्यानंतर आपल्याला पुन्हा काहीही खाता येत नाही. हा उपवास आपल्याला सूर्यास्त झाल्यानंतरच सोडायचा असतो. असे आपण पौष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक रविवारी करतो. सर्वात अगोदर आपल्याला सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तुम्ही तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या. त्यात थोडंसं गुळाचा खडा, हळदी कुंकू, लाल फूल, तांदूळ ठेवा आणि सूर्याला अर्घ्य द्या. त्यानंतर आपल्याला पूजा मांडणी सुरू करायची आहे. सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो. दिवा प्रज्वलित करून त्याला हळदी कुंकू, फूल, अक्षदा अर्पण करा. त्यानंतर तुम्ही पांढऱ्या रांगोळीने सूर्याची प्रतिमा तुम्हाला काढायची आहे. पाटावर जर तुम्हाला सूर्याची प्रतिमा काढायची असले, प्लेन पाट नसेल तर तुम्ही त्यावर आधी कलर टाकून मग पांढऱ्या रांगोळीने सूर्यनारायणाची प्रतिमा काढू शकता. सूर्याची प्रतिमा काढण्यासाठी आपल्याला मोठं गोल वर्तुळ काढून घ्यायचं आहे व त्या बाजूने आपल्याला लहान मोठ्या अशा रेषा ओढायच्या आहे. मला जशी प्रतिमा काढता येईल तुम्ही त्या पद्धतीने प्रतिमा काढू शकतात किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलेली आहे त्या पद्धतीनेही तुम्ही काढू शकतात किंवा तुम्ही सूर्याचे प्रतिमाचे चित्र ठेवू शकतात. या दिवशी शक्य होईल तितक्या लवकर आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे.
त्याआधी अंघोळी करताना आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे आहे. या दिवसाच्या उपवासामध्ये मिठाचे सेवन पदार्थामध्ये मिठाचे सेवन केले जात नाही. बहुतेक ठिकाणी फळे खाऊन हा उपवास केला जातो. आता या दिवशी आपल्याला सर्वात अगोदर सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर तुळशी मातेची पूजा देखील करायची असते. रविवार असल्यामुळे आपल्याला तुळशीला पाणी घालता येत नाही आणि तुळशीची पाने देखील तोडता येत नाही. त्यामुळे तुम्ही तुळशीपत्र हे शनिवारीच तोडून ठेवा. तुळशीला फक्त आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, धूप, दीप वाळून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे. आता ही पूजा केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघा रांगोळीने सूर्य काढू शकतात किंवा तुमच्याकडे तांब्याचा सूर्य असेल तर त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता. यानंतर आपल्याला एका बाजूला गणपती बाप्पांची देखील पूजा करायची आहे. रांगोळी काढून झाल्यानंतर तुम्हाला उजव्या बाजूला आपल्याला आदित्य रानूबाईचे चित्र काढायचे. त्यानंतर आपल्याला रांगोळीच्या म्हणजेच आपल्या डाव्या हाताला पद्म देखील काढायचे आहे. ही पूजा हे व्रत महिला करू शकतात, कुमारिका करू शकतात. त्याचप्रमाणे पुरुष देखील हे व्रत करू शकतात. आता यानंतर गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पाची स्थापना करण्यासाठी 2 नागलीचीच म्हणजेच विड्याची 2 पानं घ्यायची आहे. त्यावर थोड्याशा अक्षता ठेवून आपल्याला गणपती बाप्पांचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवायची आहे किंवा तुम्ही मूर्तीही ठेवू शकतात. तुम्हाला गणपती बाप्पाच्या मूर्तीला पाण्याने अभिषेक घालून घ्यायचा आहे व नंतर स्थापित करायची आहे. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचे व त्यानंतर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे. लाल जास्वंदाचे फूल असेल तर लाल जास्वंदाचे फूल अर्पण करायचे. त्यानंतर सूर्यदेवाच्या प्रतिमेला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहे. पांढरे तीळ आपल्याला अर्पण करायचे. पांढरे तीळ आणि अक्षदा आपल्याला सर्वत्र फिरून टाकायचे आहे व फूल अर्पण करायचे आहे. त्यानंतर कापसाची वस्त्रमाळा अर्पण करायची आहे. कापसाच्या वस्त्रमाळीला हळदी, कुंकू लावून लाल पिवळ्या करून अर्पण करायचे आहे. या ठिकाणी आपल्याला प्रसादाला फळ ठेवायचं आहे. तुम्ही प्रसाद म्हणून कोणतेही फळ ठेवले तरीही चालेल. त्यानंतर तुम्ही धूप, दीप प्रज्वलित करून घ्या आणि या पूजेला तुम्हाला ओवाळून घ्यायचंय. त्यानंतर आपण जे गोपद्म काढलेले आहे पाटावर, त्या गोपद्माला आदित्य रानूबाईला त्या सर्व ठिकाणी हळदी, कुंकू अर्पण करायचे आहे. आता या पूजेला खिचडीचा मान असतो, म्हणजे डाळ भाताच्या खिचडीचा मान असतो. त्यामुळे एका वाटीमध्ये तुम्ही तांदूळ आणि मुगाची डाळ घ्यायची आहे आणि प्रसाद म्हणून तुम्हाला ही तांदूळ आणि डाळ तुम्हाला इथे ठेवायची आहे. आणि त्यानंतर या दिवशी वांग, गाजर, वाटाण्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, बोरं हे देखील एका बाजूला पूजेमध्ये ठेवले जातात. आता हे तांदूळ तुम्ही दुसऱ्या दिवशी उचलल्यानंतर याची घरात तुम्ही खिचडी भात करून प्रसाद म्हणून खाऊ शकता. तर बघा, ही झाली पूजेची मांडणी. आता ही पूजा झाल्यानंतर आपल्याला आदित्य रानूबाईची कथा देखील वाचायची असते. त्याचप्रमाणे सूर्यदेवाची आरतीही आपल्याला करायची आहे. तसेच सूर्यदेवाची 12 नावे तुम्ही घेऊ शकतात व गायत्री मंत्राचा तुम्ही जास्तीत जास्त तुम्हाला जप करायचा आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला सूर्यदेवाचे स्तोत्राचे पठण करायचे. म्हणजे या दिवशी तुम्ही ज्या काही पण सूर्यदेवाच्या सेवा असतील तर त्या सेवा तुम्हाला करायच्या आहे. आता संपूर्ण दिवसभर तुम्हाला उपवास करून सूर्य होण्याच्या वेळेस हा उपवास सोडायचा असतो. त्यानंतर पुन्हा तुम्हाला काहीही खायचं नसतं. तर आपल्या मुलाच्या आरोग्यासाठी हे खास करून किंवा संतान प्राप्तीसाठी खास करून हे सूर्यदेवाचे पौष महिन्यातील रविवारी हे व्रत केले जातं. या दिवशी तुम्ही आवर्जून सूर्यदेवाला लाल जास्वंदाचे फुल अर्पण करा. अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही अशी पूजा मांडणी करू शकता. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा व असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलला हाईपचं ऑप्शन आलं तर हाईप देऊन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व तुम्हाला कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला मग भेटू परत एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.